नमस्कार. नानीज गोवन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मकर संक्रांती एकदम जवळ येऊन ठेपलेली आहे आणि ह्या बायकांचं मनातल्या मनात सगळं प्लॅनिंग पण सुरू झालेलं आहे. गेल्या वर्षी मी गुळाचा पाक तयार करून आणि पाक न बनवता अशा दोन्ही पद्धतींच्या लाडूंच्या रेसिपी शेअर केल्या होत्या. खाली त्यांची लिंक पण दिलेली आहे, नक्की बघा. पण यावर्षी मी तिळाचे लाडू नाही तर थोडीशी वेगळी रेसिपी बनवणार आहे. चला तुम्हाला बनवतानाच दाखवते. चला सुरुवात करूया. इथे मी घेतलेत अर्धा कप पांढरे तीळ. एकदम मंद गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचे. एका मिनिटभरातच हे छान भाजून तयार होतील. गॅस एकदम लो ठेवायचा आहे. थोडेसे तीळ फुटायला लागले की लगेच आपल्याला हे काढून घ्यायचे. आता याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे आणि थोडेसे फुटायला पण लागलेले आहेत. हे आता काढून घेते. एका बटर पेपरवर हे आता काढून घेते. आता त्याच पॅनमध्ये मी 1 कप भरून बदाम घेतलेले आहेत आणि हे सुद्धा आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहेत. 1-2-3 मिनटं आपल्याला हे भाजून घ्यायचे. आता आपले बदाम पण छान भाजून तयार आहेत. आता हे काढून घेते. आता त्याच कढईत 1 कप गूळ मी वितळवून घेतलाय. याच्यात घालते फक्त पाव चमचा तूप आणि हे सगळं लो फ्लेमवरच आपल्याला हा प्रोसेस करायचा आहे. तूप घातल्यावर परत थोडंसं मिक्स करून घेते. आता याच्यात घालते 1 टीस्पून कोको पावडर. कोको पावडर घालणं एकदम ऑप्शनल आहे, पण कोको पावडरमुळे बदामांना एकदम चॉकलेट सारखी टेस्ट येणार आहे. तेव्हा असेल तर नक्की घाला. आता याच्यात सगळे भाजून घेतलेले बदाम घालते आणि हे बदाम आपल्याला छान याच्यात कोट करून घ्यायचे चॉकलेट सिरपमध्ये. जितके शक्य होईल तितके आपल्याला हे सेपरेट करून घ्यायचे, नाहीतर त्याचा एक गोळा तयार होईल. आता याच्यात घालते मी फक्त 1 चिमूटभर मीठ. अगदी व्यवस्थित याच्यात मिक्स करून घ्यायचं. प्रत्येक बदाम या चॉकलेट सिरपमध्ये एकदम कोट झाला पाहिजे. गॅस एकदम लो आहे. आता हे सगळे बदाम आपल्याला भाजून घेतलेल्या तिळात मिक्स करून घ्यायचे. प्रत्येक बदामाला तीळ व्यवस्थित कोट झाला पाहिजे. पाक अतिशय गरम आहे, तेव्हा हा प्रोसेस अगदी सांभाळून करायचा आहे. जितकं शक्य होईल तितके हे सगळे तीळ या बदामाला कोट करून घ्यायचे आणि हे गरम असतानाच शक्य होतं, म्हणून हात सांभाळून हा प्रोसेस करायचा. आणि हे बघा, तीळ गुळाचे बदाम तयार आहे. कुरकुरीत बदाम, सुगंधित तीळ आणि गुळाचा गोडवा. ही रेसिपी ना थंडीत आपल्या अंगात उष्णता वाढवण्यासाठी एकदम परफेक्ट आहे. या वर्षी मकर संक्रांतीला हा एक गोड असा ट्विस्ट नक्की करून बघा आणि तिळाच्या लाडूऐवजी हे तिळाचे बदाम वाणासोबत द्या. सगळे तुमचं कौतुकच करतील. अशा नवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी नानीज गोवन किचनला नक्की सबस्क्राईब करा. परत भेटू पुढच्या शनिवारी. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.